नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि शेवटचं प्रकरण 15व सांख्यिकी आणि त्याचा सराव संच 54वा। तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 10वीपर्यंतचे सर्व सराव संच बघायला भेटतील। त्याचबरोबर तुम्ही जर मागचे सराव संच बघितले नसतील तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही मागचे सराव संच जे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते बघू शकता। चला तर सुरुवात करू। सराव संच 54 काय दिलेला आहे? सराव संच 54 मधला पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न, एका शहरामध्ये आठवड्यात पडलेला पाऊस मिमी म्हणजेच मिलीमीटर मध्ये दिला आहे। त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढायची आहे। तर सरासरी काढण्यासाठी त्यांनी दिलेले आहेत, म्हणजेच आठवड्याची जर सोमवारी 9 मिलीमीटर असेल, मंगळवारी 11 मिलीमीटर असेल, बुधवारी 8 मिलीमीटर असेल, गुरुवारी 20 मिलीमीटर असेल, शुक्रवारी 10 मिलीमीटर असेल, शनिवारी 16 मिलीमीटर असेल आणि रविवारी काय असणार आहे? 12 मिलीमीटर आठवड्याची, म्हणजे 7 वारांपैकी सर्व दिलेले आहे। तर आपल्याला काय करायचं आहे? सरासरी म्हणजे हे सर्व घेऊन आठवड्यात म्हणजे दिवसाला किती सरासरी पाऊस पडलेला आहे हे आपल्याला काढायचं आहे। तर आठवड्याची पावसाची सरासरी काढायची असेल तर आपण सूत्र लिहू। आठवड्याची पावसाची सरासरी बरोबर काय येणार आहे? आठवड्यात दर दिवशी पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची बेरीज। पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची बेरीज भागिले, हा मी बरोबर इथे घेतोय म्हणजे हे मावलं नाही म्हणून मी खाली लिहिलं। तर भागिले काय करणार आपण? आठवड्याचे एकूण दिवस। आठवड्याचे एकूण दिवस। तर बघा इथे घेतोय आपण पहिल्या वारी 9, दुसरा अधिक 11 अधिक 8 अधिक 20 अधिक 10 अधिक 16 अधिक 12 या सर्वांची बेरीज करू आणि आठवड्याचे वार किती आहेत? तर 7 वार आहेत। तर हे म्हणजे 9 अधिक 8 अधिक 20 अधिक 10 अधिक 16 अधिक 12 ह्यांची आपण जर बेरीज केली तर किती येणार आहे? तर 9 अधिक 11 20 होतात, हे 20 घेतले तर 40 होतात, हे घेतले 50 होतात, 8 आणि 12 केले तर ते 20 होतात, 50 आणि 20 70 होतात, 70 आणि हे 16 म्हणजे 86, म्हणून इथे किती येणार आहे? 86 भागिले 7, म्हणून इथे काय येणार आहे? भाग दिला तर 7 एके 7, उरणार आहे किती? 16 होईल, म्हणजे 7 दुने 14, दशांश चिन्ह देऊ, 16 मधून 14 गेले, राहणार आहेत 2, 7 भाग नाही जाणार, दशांश चिन्ह दिलं आणि 20 होणार, 7 दुने 14 राहणार 6 आणि 60 होणार आणि किती? 7 8 56, तर 12.28 मिलीमीटर इतका, म्हणून आठवड्याची पावसाची सरासरी किती मिलीमीटर आहे? तर 12.28 मिमी इतकी आहे। असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे। सराव संच 54 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता। दर तासाला झालेली विक्री 960 रुपये
₹830, ₹945, ₹800 आणि ₹847 आणि ₹970 तासाला होणारे जी विक्री आहे त्याचे पैसे दिलेले आहेत. तर याप्रमाणे आहे. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली? जसं आताच आपण पहिला प्रश्न सोडवला, आठवड्याच्या सरासरी आपण पावसाच्या सरासरी काढली. त्याच पद्धतीने आपल्याला ताशी सरासरी विक्री काढायची आहे. तर आपण सूत्र लिहू. ताशी सरासरी विक्री. ताशी सरासरी विक्री. बरोबर आपण लिहू. दर तासाला झालेले विक्रीची बेरीज. दर तासाला काय आहे? दर तासाला झालेल्या विक्रीची बेरीज भागिले एकूण तास. तर दर तासाला किती? पहिल्या तासाला 960 विक्री झाली, दुसऱ्या तासाला 830 अधिक तिसऱ्या तासाला 945 आणि चौथ्या तासाला 800, पाचव्या तासाला 847. पुढचं किती आहे? तर 970. एकूण किती आहेत? किती तासांचे दिलेले आहे? तर 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 तासाचे दिलेले आहे. म्हणून छेदात आपण 6 घेऊ. तर किती होणार आहे? 5352. सर्वांची बेरीज केली तर किती होणार आहे? 960 अधिक 830 अधिक 945 अधिक 800 अधिक 847 अधिक 970 यांची बेरीज केली तर 5372 होतात. भागिले करू आपण 6. जर आपण भागलं तर किती होणार? 6 एके 6, 6 9 54 होतात. तर 6 7 48. 6 7 किती होणार आहे? 48. सॉरी, 6 8 48 होणार आहेत. आता 53 मधून जर आपण 48 वजा केले तर किती? 2 आणि 5 भाग जाणार नाही म्हणून किती? 55 होणार. तर 6 9 54 किती राहणार आहे? 1 भाग जाणार किती? 12 म्हणजे 6 दुने 12 म्हणजेच किती येणार आहे? तर 892 रुपये इतका सरासरी त्यांची विक्री झालेली आहे. तर हे आपण कसं लिहिणार आहे? म्हणून ताशी सरासरी 892 रुपयांची विक्री झालेली आहे. विक्री झाली. हे आपण काय केलं? सरासरी तासाला त्यांनी किती विक्री केली म्हणजे सर्व तासाला वेगवेगळी झालेली आहे, पण जर आपण त्याची सरासरी म्हणजेच एव्हरेज काढलं तर किती? 892 रुपये त्यांच्या सरासरी एका तासाला विक्री झालेली आहे. संच 54 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. तर पहिल्या वर्षी 900 मिमी, दुसऱ्या वर्षी 650 मिमी, तिसऱ्या वर्षी 450 मिमी आणि चौथ्या वर्षी 733 मिमी आणि पाचव्या वर्षी किती दिलेलं आहे? 400 मिमी दिलेलं आहे. तर आपल्याला 5 वर्षातील सरासरी काढायची, विदर्भातील 5 वर्षातील सरासरी काढायची आहे. म्हणून उत्तराला सुरुवात करू आपण. विदर्भातील 5 वर्षातील पावसाची सरासरी बरोबर 5 वर्षातील पावसाच्या प्रमाणाची बेरीज भागिले आपल्याला काय? एकूण वर्ष लिहावं लागेल. एकूण वर्ष किती? 5 आहे म्हणून इथे मी लिहितोय बरोबरचे चिन्ह. बरोबर
पहिल्या वर्षी 900, दुसऱ्या वर्षी 650, तिसऱ्या वर्षी 450, चौथ्या वर्षी 733 मिलीमीटर आणि पाचव्या वर्षी किती आहे 400 मिलीमीटर आहे. भागिले आपण करू किती 5 वर्षाचं दिलेलं आहे. म्हणून एकूण बेरीज केली आपण ह्यांची सर्वांची. तुम्ही पण करा, मी डायरेक्टच करतो, टाईम जातोय म्हणून. किती 3133 इतकी बेरीज होणार आहे. भागिले किती करणार आपण 5. 5ने भागा बरं, किती होतात तर 5 एके 5, 5 सक 30, उरतोय 1, 13 होतात, 5 दुने 10, 3 उरतात, 33 होतात, 5 सक 30 आणि उरणार 30, भाग जाणार नाही, 30 होतील, 5 सक 30 म्हणून किती येणार आहे सरासरी तर 626.6 मिलीमीटर. म्हणून विदर्भातील 5 वर्षातील पावसाची सरासरी 626.6 मिमी इतकी आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 54 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली, त्यांची वजने किलोग्रॅममध्ये खाली दिले आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. तर पहिल्या पोत्याचे किती 49.8 किलोग्रॅम, 49.7 किलोग्रॅम, 49.5 किलोग्रॅम, 49.3 किलोग्रॅम, 50 किलो, 48.9 किलोग्रॅम, 49.2 किलोग्रॅम आणि 48.8 किलोग्रॅम इतकं आहे. तर आपल्याला सरासरी वजन म्हणजे एका पोत्याचे सरासरी वजन काढायचं आहे. म्हणून पोत्याचे सरासरी वजन पोत्याचे सरासरी वजन काय करणार आपण सर्व पोत्यांची बेरीज, सर्व पोत्यांच्या वजनांची बेरीज भागिले काय करू आपण एकूण पोत्यांची संख्या. तर एकूण पोत्यांची संख्या सर्व पोत्यांची बेरीज म्हणजेच 49.8 अधिक 49.7 अधिक 49.5 अधिक 49.3 अधिक 50 अधिक 48.9 अधिक 49.2 अधिक 48, इथेच लिहितो मी थोडंसं लहान, 48.8 आणि भागिले किती तर एकूण पोती किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती पोती आहेत 8 पोती आहेत. आणि सर्वांची बेरीज करावी लागेल आपल्याला. सर्वांची बेरीज केली तर तुम्ही एकाखाली एक 49.8 अधिक 49.7 अधिक या पद्धतीने करून सर्वांची बेरीज करा. तर किती येणार आहे तर 395.2 इतकं येणार आहे आणि छेदात किती 8. सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर किती 349.2 इतकी बेरीज येणार आहे. भागिले पण आपण भाग द्यायला थोडीशी आपल्याला अडचण जाईल, म्हणून आपण काय करू तर दशांश चिन्ह काढू. तर इथे दशांश चिन्हानंतर एक डिजिट आहे म्हणून छेदात 10 आणि अवसात सुद्धा 10 ने गुणू. तर किती येणार आहे 3952 आणि छेदात किती 80 आणि 80 ने आपण जर भागलं तर किती येणार आहे, भाग देत गेलो आपण 2 ने देऊ तर किती येणार आहे 4 आणि 0 म्हणजे 40 येणार.
बे क बे, 1 उरणार 19 होणार, बे 9 18 होणार, 1 उरणार 15 होणार, बे 7 14, 1 उरणार, बे 6 12 म्हणजेच किती 1976 होईल. परत 2ने भाग देऊ आपण 20 येईल आणि बे 9 18, 1 उरेल, बे 8 16, 1 उरेल, बे 8 16 किती 988 छेदात 20 येणार. आणि परत आपण जर 2ने भागलं तर इथे किती 10 येणार आणि बे चोक 8, 1 उरेल, बे 9 18 आणि बे चोक 8 म्हणजेच किती 494 आणि 494 छेदात 10 म्हणजेच दशांशमध्ये केलं तर एक डिजिट इकडे सरकेल म्हणजेच किती 49.4 इतकं एका पोत्याचे किलोग्रॅम वजन होईल. म्हणून आपण लिहू पोत्यांचे सरासरी वजन पोत्यांचे सरासरी वजन 49.4 किलोग्रॅम इतकं आहे. आणि इथेच आपला सरासंच चौपनसुद्धा संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा. तुम्हाला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.